नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे 12वी नंतरचे महत्त्वाचे अभ्यासक्रम. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, 12वीचं वर्ष हे तुमच्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं म्हटलं जाते, करिअरचा टर्निंग पॉईंट म्हटलं जातो. का बरं? कारण 12वी सायन्स नंतर मित्रांनो इतके सुंदर सुंदर अभ्यासक्रम आहेत की तिथे जर तुमची निवड झाली तर चौथ्या वर्षीच जॉब आणि प्लेसमेंट आहेत, असे सुंदर सुंदर अभ्यासक्रम आहेत. मग ते कोणकोणते महत्त्वाचे अभ्यासक्रम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वात पहिले मित्रांनो, 12वी सायन्स नंतर एक महत्त्वाचा अभ्यासक्रम जो गोल्डन अपॉर्च्युनिटी तो म्हणजे मेडिकल. मेडिकल हे 12वी सायन्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे. एकदा जर मित्रांनो मेडिकलला तुमचा नंबर लागला की चौथ्या वर्षी तुम्हाला स्टेबिलिटी 100% मिळते. या मेडिकलच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 10 अभ्यासक्रम मित्रांनो. सर्वात पहिले रँकिंगमध्ये येते MBBS, दुसऱ्या नंबरवर येते BVSC, तिसऱ्या नंबरवर येते BAMS, चौथ्या नंबरवर BDS, पाचव्या नंबरवर BHMS, सहाव्या नंबरवर BPTH, सातव्या नंबरवर BUMS, आठव्या नंबरवर BNYS. इतके अभ्यासक्रम मित्रांनो. MBBS मिळाल तर क्लास 1ची पोस्ट आहे, BVSC मिळाल तर क्लास 1ची पोस्ट आहे, बाकी कोणते अभ्यासक्रम घ्या क्लास 2ची पोस्ट आहे. म्हणून 12वीचं वर्षापर्यंतलं महत्त्वाचं समजलं जाते. मेडिकल एक चांगलं गोल्डन अपॉर्च्युनिटीज आहे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना पहिलं क्षेत्र. दुसरा मित्रांनो इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगसुद्धा एक बढिया करिअर आहे मित्रांनो, पण डिपेंड ऑन इन्स्टिट्यूशन की तुम्ही कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपली डिग्री पूर्ण करता. सर्वात टॉप इन्स्टिट्यूशन कोणते आहे इंजिनिअरिंगचे? IIT, NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट GFT आहे. आणि त्यानंतर टॉप कॉलेजेस इन महाराष्ट्र MS लाईक COEP पुणे, VGTI मुंबई, SPIT पुणे, SPCE पुणे, वालचंद, हे सर्व PICT टॉपचे इन्स्टिट्यूशन जिथे आजही तुम्हाला 100% करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे. दुसरं करिअर आहे ते म्हणजे इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगमध्ये 100% करिअर आहे, पण डिपेंड ऑन इन्स्टिट्यूशन कॉलेज, आणि कॉलेज डिपेंड ऑन अवर एंट्रन्स एक्झाम स्कोर. तिसरा मित्रांनो B.Pharm आणि PharmD, बॅचलर ऑफ फार्मसी आणि डॉक्टर ऑफ फार्मासिस्ट. हा 6 इयर UG प्लस PG कोर्स आहे आणि 4 इयर हा UG कोर्स आहे. इथे जर तुम्हाला एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये जर प्रवेश मिळाला 12वी नंतर तर चौथ्या वर्षी 100% जॉब आहे मित्रांनो. असे काही टॉप इन्स्टिट्यूशन्स आहेत महाराष्ट्रामध्ये फार्मसीचे आणि PharmDचे. चौथ्या मित्रांनो BSc ॲग्री, बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर, 4 इयर डिग्री कोर्स आहे आफ्टर 12th सायन्स. त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल राहुरी असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, नागपूर, अमरावती, अकोला, हे जेवढे टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, वरोरा, की जे आजही ॲग्रिकल्चरचे टॉप इन्स्टिट्यूशन्स आहे, तिथे जरी तुम्हाला प्रवेश मिळाला तरी चौथ्या वर्षी तुम्हाला जॉब प्लेसमेंटची 100% शाश्वती आहे मित्रांनो. चौथं आहे मित्रांनो BSc नर्सिंग, जो आता मेडिकलमधून वेगळं करण्यात आलं आहे. 5वा अभ्यासक्रम बघणार आहोत मेडिकलमधलाच, तो म्हणजे BSc नर्सिंग. BSc नर्सिंगसाठी मित्रांनो 2 वर्षापासून स्वतंत्र नर्सिंग CT नावाची एक्झाम होते. हे सुद्धा एक चांगलं करिअर आहे. क्लास 3ची पोस्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये, चांगलं करिअर आहे. आणि या BSc नर्सिंगमध्ये तुम्ही एम्समधून पण करू शकता किंवा ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, कॉलेजेस आहे, तिथूनही करू शकता किंवा महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजमधून सुद्धा तुम्ही नर्सिंगची डिग्री घेऊ शकता. 6वा मित्रांनो B.Arch, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर. इंजिनिअरिंगचाच एक पार्ट असतो ज्याच्यामध्ये डिझाईन, मॅप, स्ट्रक्चर असे बनवले जातात, स्पेशल असतं आर्किटेक्चर. हे सुद्धा एक चांगलं करिअर आहे. यामध्ये सुद्धा ऑल इंडिया लेवलचे इन्स्टिट्यूट आहे, स्टेट लेवलचे इन्स्टिट्यूट आहे. इथे सुद्धा जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं तर चौथ्या वर्षी मित्रांनो 100% जॉब आहे. त्यानंतर आपण बघणार मित्रांनो हॉटेल मॅनेजमेंट. हे सुद्धा एक बढिया करिअर आहे. ज्यांना कॅटरिंग बिझनेसमध्ये किंवा ज्यांना हॉटेलिंग बिझनेसमध्ये जर व्यवसाय करायचा असेल, करिअर करायचं असेल तर जॉबमध्ये वगैरे मोठमोठ्या मल्टी हॉस्पिटल आपल्या हॉटेल्समध्ये, तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटसुद्धा एक बढिया करिअर आहे. त्यानंतर LLB आहे, ज्यांचं कम्युनिकेशन चांगलं असेल, ज्यांना चांगलं बोलण्याची संधी असेल, तर एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लॉ वगैरे चांगले इन्स्टिट्यूशन्स आहे की जिथे तुम्हाला एक चांगलं प्लेसमेंट तुम्ही करिअर स्वतः करू शकता. त्यानंतर मित्रांनो BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट, ज्यांचं ड्रॉइंग चांगलं असेल, किंवा BFD, ज्यांना डिझायनिंगमध्ये वगैरे इंटरेस्ट असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तुम्ही ऐकलं असेल. टॉप इन्स्टिट्यूशन्स आहे की जिथे तुमची निवड झाली तर तुम्हाला लाखोचे पॅकेजेस आहे. असे अनेक अभ्यासक्रम मित्रांनो 12वी नंतर. आणि या सर्व अभ्यासक्रमासाठी मित्रांनो शासनाने कंपल्सरी एंट्रन्स एक्झाम केलेल्या आहेत. या अभ्यासक्रमासाठी कोणकोणत्या एंट्रन्स एक्झाम आहेत
त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओला बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा शेअर करा. एवढीच विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.